तेलाचा डब्बा घेऊन ये, पायावर असं पालतं टाकून तुला चोळून आंघोळ घालते, घालून पालतं उलतानी करून. लहानपणी कसं घालत होते का तसं चोळून आंघोळ घालते, काळ कपडे. तू तारा सजना कल्ला ते कवारा सजना मिलना चाहूं दोबारा सजना फेर ना ला दी लारा सजना. आई कुठे काय करते? काय नाही, आई कुठं काय करते, झोपेतून उठते, भांड्याला खाज येते म्हणून भांड्याला घासत बसते, खाजविते त्यांना आणि त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवते. पाणी भरले की खाज जाते त्याची. आई कुठे काय करते? ते किचन मधलं काम झालं, माझ्यासाठी काय केलं? तुझ्यासाठी होय. दिवसातून तू एवढी होतेस छोटे, दिवसातून तुझं 10 वेळेस ढुंगण धुतलं ढुंगण. होय. निघालंय मला आई कुठं काय करते म्हणून विचारायला. आई काय काम केलेलं दिसतच नाही लेकरांना. लेकर काम केलेलं, एक काम करायचं आणि बसायचं, आणि मी काम केले कंबर दुखली, हे दुखलं ते दुखलं म्हणायचं. आणि आई करते ते, आई काय केलीस तू, दिवसभर काय करतेस, झोपूनच राहतेस, एवढंच म्हणायचं राहते की. बघ आता हंड्याला खाज उठलते, त्यांना खाजवून देऊन त्यांना भरून ठेवले. आता त्यांनी खाजू दे म्हणजे त्यांना दाखवते. आई एवढंच करते, दुसरं काहीच करत नाही. मम्मी तू काम करून थकली असेल, हे घे नारळ पाणी पी. दे आता नारळ पाणी पिऊन आता फुगाच्या बुकुळे म्हणे. तब्येत अशी झाली, वाळून आळून तुला बोलून बोलून थांब रे, करून थांब. मम्मी खूप थकली असेल, हे घे नारळ पाणी पी. काम केली दे माय दे. बरं झालं एवढं बी ओळख केलं तर बस झालं. आई कुठं काय करते म्हणून म्हणतेस का नाही. बरं झालं एवढं तरी दिलास, ओळखीलास मला जरा. पाणी पे, नारळ पाणी पे म्हणून. पे पे, अजून एनर्जी येईल जरा. अजून रोज आणून देत जा की, एक नारळ कावलाले दिवसातून 4-5 नारळ प्यावं लागते, तर अंगात मोठी ताकद येते. थांब, उद्यापासून कामाला जाऊन घेऊन येतो नारळ. उद्यापासून होय कामाला जाणार आहेस. घरातलं एक काम केलं तर पाय दुखला, डोकं दुखलं, कंबर दुखली म्हणतेस. पण तेवढं एक काम तरी करतोच ना मी. पाणी कस काय एवढं खारट आहे रे? पाणीच आहे का मध्ये काय? पाणीच आहे ग, पीत. आता उद्यापासून कामाला जाणार आहे म्हणलं तर आता हे नारळ कुठलं आणले? ते तुला लागतंय. मला तर काही विश्वास नाही बाबा, आता एवढं तुला शिवण दिले म्हणजे त्याच्यात काय निरमा पावडर थोडी टाकून दिलाय, पी की. निरमा पाणी आहे का गायचं गवतर आहे काय माहिती. गाईचं गोतर असो जे बी काय काय असनास तरी ओळखले तरी मला कोणी मित्रांनो. बघते आता पिऊन अजून एकदा कसं लागते. मम्मी आता काय करते ग तू? काय नाही, आता नारळ पाणी आणून दिलताच की. ताकद येते काम करून आई तुला म्हणून. मग आता ते पिट्टी म्हणून ह्याच्यावर ताकद काढावं लागणार का, असे घस ती म्हणून आहे तेवढं नारळ पाणी. आली काय एनर्जी लगेच? गेली मग कस काय येणार एनर्जी? एवढं पाणी नारळ पाणी आणून दिले म्हणल्यावर आईमध्ये ताकदच येणार की मोठी लट. आता ह्याला अजून गोल गोल गोळे बनवून ह्याच्या मोठ्या मोठ्या चपात्या करून अजून मजबूत होते. तुला काय बॉडी बनवायची का आता? बॉडी बनवायची का तुला? बॉडी बनवावं लागणार का होय? कशाला? कशाला? पहिलवानासारखी कुस्ती खेळायला चपात्या सोबत. जेवायला लागणार का स्वयंपाक म्हणून करते चपाती. अगं चपाती नाही, तुला बॉडी बनवायचं विचारले. गोळे बनवायचं होय? बॉडी होय बॉडी. बक्कळ आहे की एवढी, अजून नारळ पाणी प्यायल्यावर किती लय होईल. तिकडं नारळ पाणी प्यायचं. होय ग. आईला काय मम्मी अंग खूप दुखतंय ग. अंग दुखलं आलंय तुझं? मग काय करू? असं उलट बोलायचं असतं का? नाही, तेलाचा डब्बा घेऊन ये, पायावर असं पालतं टाकून तुला चोळून आंघोळ घालते, घालून पालतं उलतानी करून. लहानपणी कसं घालत होते का तसं चोळून आंघोळ घालते, काळ कपडे. तेवढंच राहिले आता. काही पण बोलतोस मम्मी. झालंय, स्वयंपाक झालाय, पाणी भरले इतकी वेळ, भांड्याला बी खाज उठल्यानं पाणी भरले, चपात्या करून दिले तुला खायला. आता अंग दुखलाले मग
मला काही कामच नाही का नाही, असं बसलं की काय काय काम सांगा आगाव आगाव. घाल आंघोळ चल. ये गरम पाण्यानं का थंड पाण्यानं? हा गरम पाण्याने घाल. गरम पाण्यानं होय. थंड पाण्याने घातल्यावर सर्दी होणार नाही का? तुला उन्हाळा दिवस आहे, थंड पाण्यानं तुला लेकराची करून काळजीच घ्यायचं नाही. असलं तर घे, नसताना बस तशीच. लेकराची काळजीच नाही, सर्दी होईल म्हणून. एक काम झालं की एक काम आगाव 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 पुढे 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 पुढे. हा बाईला बसाव का नाही जरा तरी, आराम घ्यावा का नाही? दुपारी बसत नाहीस का 2 तास? कुठं दुपारी घरात. बसलं म्हणजे झालं का? बसून बी कंबरच दुखते की. हा आता हे बसून काम नाही तर काय आहे? बसल्यावर तेवढं दिसतंय, बसून किती काम राहते तर कंबर दुखायच्या म्हणे. बसलं की काय आईला काय काम लावून काय नाही असं होते. इकडं नारळ पाणी पाजवायचं आणि इकडं कामं लावायचे. आता ते नारळ पाणी पाजल्याला असं चोळून 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 तेलाने चोळल्यावर कसं आईची तब्येत राहते ग. रोज पिणार म्हणल्यावर तू काय बोललीस? रोज पाणी पिल्यावर रोज माझ्यात ताकद येईल. बाळ रोज छोट राहते बाबा, एकाच ठिकाणी पडून पडून ताटून जाते, हातपाय लांब व्हायचे राहतात असे मोठे मोठे, म्हणून त्याला घासून चोळायचं राहते. मोठं झाल्यावर काम करून दुखत नाहीत का घरातली काम? हा बाबा बाबा. आणि तरी म्हणूनच म्हणालेच काय की आई कुठं काय करते म्हणून. एवढंच राहिले आहे का नाही? वा शाबास. मम्मी लसूण कशाला काढते ग? तुला चोळायला हे तेल टाकायचं ह्याच्यामध्ये, ह्याच्यात लसूण टाकायचं आणि कडकड कडकड कडवून त्याच्यानं मालिश करायचं, म्हणजे तुझं अंग मोकळं होते. बसले होते की आता कपड्याच्या घड्या करत. मग आता हे लसूण काढणं, हे कडवणं, एवढं काम पाहिजे की. कडवून आंघोळ घातलं की जरा अंग हलकं होतंय लसणानं तेलात. चांगली आहे. हेच शिकलं आता. किती दिवस तू मोठी होईपर्यंत हे शिकणार आहे आता. काही काही लहानपणीची आठवणी करून आता मोठेपणी ही करायचं आहे ग. आता सगळं शिकायचं आहे. सर्दी झाली तुला की ओवा ओवा चावते आणि तुझ्या तोंडात ओव्यानं सर्दी कमी होते. लहानपणीचं सगळं काढून 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 आता करते तुला. आई कुठं काय करते एवढं दिसतंय. त्याच्यानं आता हे तेल घेणार आहे, कडकड कडकड कडून त्याच्यानं चोळणार आहे तुला. जमते का? चांगलं शिकलीस. मग एवढं शिकावंच लागते आईला लेकरासाठी. हा म्हातारपणी सांभाळताव की, म्हणून आता तेल कडून तुम्हाला मोठं करायचं आहे, चोळून चोळून. लसणाच्या तेलानं अंग मोकट करून. तुला देऊ का चोळून? तुझा दुखत असेल तर मला बक्कळ चोळले लहानपणी माझ्या आईनं. आता काही गरज नाही चोळायची. आता बघू म्हातारी झाल्यावर मला तेल पाणी लावून चोळून मोळून ठेवलं तर आशीर्वाद लागते.